नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या गावाखेड्यात असलेली कृषी श्रीमंती आणि महाराष्ट्राच्या शहरी भागातली असलेली श्रमशक्ती याचा एक सुंदर मिलाफ आपण साधत असतो. अर्थात या दोहोंचं एकमेकाकडे होणारं श्रमपरिवर्तन हे देखील आपल्याला करायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत. स्वागत आपलं. खरं तर ज्या पद्धतीनं आपण असं म्हटलं की गावाखेड्यातली श्रीमंती आणि शहरातलं श्रमपरिवर्तन यांच्यातलं एकमेव जोडणारं नातं काय असेल तर या दोघांमधली गावची संस्कृती. चाकरमानी म्हणून जरी मुंबईत लोक राहत असते तरी त्यांचा जीव असतो तो गावात असतो, गावाच्या जगण्यावर असतो, गावच्या काण्यावर असतो. पण मुंबईत सगळं काही मिळतं पण त्या गोष्टी मिळत नाही. याचंच एक भान ठेवून एक फार मोठा महोत्सव आपण आयोजित करतोय. हा महोत्सव ऑगस्टमध्ये असणार आहे. त्याचं नेमकं स्वरूप काय असणार? कसं असतं की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जा, तुमच्या मातीशी, तुमच्या आईशी, तुमच्या गावखेड्याशी तुमची नाळी अशी जोडलेली असते ना की तुम्ही किती जेवढे लांब जाल ना तेवढे अजून मनाने जवळ जाणार. आणि मग काय होतं, ज्यावेळेस आपण अर्थांजनासाठी जेव्हा मुंबई किंवा इतर महानगर पकडतो ना, आपण खूप काही आपल्या कामात दंग होतो पण कुठेतरी आपलं मन आपल्या गावाकडे जात असतं. आणि मग कधीतरी रस्त्यामध्ये आपल्या गावाकडचं, आपल्या त्या प्रांतातलं एखादा मनुष्य भेटतो, एखादं हॉटेल दिसतं, एखादं उत्पादन दिसतं किंवा साधं पेपरात ते नाव जरी आलं ना तरी तुमचं मन हळूच आपल्या गावी जाऊन स्थिरावतं. आणि मग सगळ्या आठवणी ताज्या होतात आणि क्षणभर आपण थपकून जातो की नाही यार, मला माझ्या गावाकडे गेलं पाहिजे, मला माझ्या माणसांना भेटलं पाहिजे. पण कामाच्या रगड्यात हे नाही शक्य होत. हे जसं मुंबईतल्या किंवा महानगरातल्या लोकांचं जसं हे एक बोलताना मनात दडलेले, एक सुप्त दडलेले काही गोष्टी आहेत, तीच गोष्ट गावाखेड्याकडच्या माणसांना. ह्या माणसाने वाटतं की आम्ही उत्पादित केलेला माल, आपल्या जमिनीतून निघालेले उत्पादन हे मला माझ्या माणसाकडे, माझ्या मुंबईतल्या लोकांकडे पोहोचवायचं आहे किंवा माझ्या महानगरात जो मनुष्य माझा बांधव राहतो किंवा भगिनी राहतात त्यांच्याकडे न्यायचं आहे. पण काही गोष्टी त्या शक्य होत नाहीत. आणि ह्या दोन्ही गोष्टीचा म्हणजे त्या संस्कृतीचा आणि या इकडच्या नात्यांचा एक मिलाप करायचं काम आपण 13, 14 आणि 15 ऑगस्टला मुंबईत करतोय. मुंबईत आपण एक प्रचंड एक मोठं कृषी प्रदर्शन भरवतोय. हे नुसतं कृषी प्रदर्शन नसणार. इथे नुसतं विविध जातीच्या शेळ्या किंवा विविध जातीच्या कोंबड्या किंवा विविध जातीचे जनावरं नसतील किंवा काही जे प्लांट्स आहेत किंवा नर्सरी आहेत किंवा गवत आहेत किंवा इतर गोष्टी आहेत त्यांचा डेमो प्रदर्शन नसेल तर ह्या प्रदर्शनामध्ये आपण प्रत्येक विभागातल्या शेतकऱ्यांना, म्हणजे इथे ह्या प्रदर्शनामध्ये आपण 5 भाग करतोय. एक पूर्ण सेक्शन असेल खानदेशाचं, उत्तर महाराष्ट्राचं, एक सेक्शन पूर्ण असेल मराठवाड्याचं, एक सेक्शन असेल कोकणाचं, एक सेक्शन असेल विदर्भाचं आणि एक सेक्शन असेल पश्चिम महाराष्ट्राचं. या 5ही विभागामध्ये तिकडचे शेतकरी त्यांनी उत्पादित केलेला बोलतो ना एकदम निरोगी आणि विषमुक्त माल उत्पादन हे विक्रीस ते मुंबईत घेऊन येतात. हे जास्त मोठ्या प्रमाणात माल नाही आणणार आहेत. हे 4-5 गुणे किंवा एक सॅम्पल म्हणून ते काही माल घेऊन येतात. त्याच वेळेस आम्ही इकडच्या मुंबईतल्या सर्व बांधवांना म्हणजे सर्वसामान्यांना, हॉटेल व्यावसायिकांना, कॅटरर्सवाल्यांना आणि काही कंपनीच्या मालकांना आपण तिथे बोलवतोय. आणि ह्यांचा माल ह्यांना डायरेक्ट मध्ये कोणतीही दलाल किंवा कोणतेही मध्यस्थ न ठेवता शेतकऱ्याचा माल डायरेक्ट सर्वसामान्यांना, हॉटेल व्यावसायिकांना कसा भेटेल ह्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे ऋषी. कारण आपण असंख्य कार्यशाळा करतो. प्रत्येक कार्यशाळेतून नवीन नवीन उत्पादनं कशी घ्यावी, आंतरपिकं कसे घ्यावी, शेतीपूरक व्यवसायातून शेळ्यांचं उत्पन्न कसं करावं, माशांची पैदास करावी, आपण उत्पन्नावर भर देतो. परंतु त्यांना मार्केट मिळवण्यासाठी हा एक छोटासा आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय ऋषी. इथे नुसते तुम्ही शेतकऱ्यांना, आपल्या विभागातल्या, आपल्या गावच्या लोकांना नुसते भेटणार नाहीत तर त्यांचा माल तुम्हाला बघायचा आहे, त्या मालाची गुणवत्ता तपासायची आहे आणि तो माल थेट तुमच्या घरात कसा येईल त्यानंतर प्रत्येक महिन्याला ह्याची काळजी सुवर्ण कोकण आणि सुवर्ण कोकणचे जिल्हेदार आहेत. एक चांगल्या पद्धती तिथे यंत्रणा होणार. आणि ह्याच्यासोबत ह्या महोत्सवामध्ये आपण प्रत्येक विभागामध्ये म्हणजे समजा खानदेश विभाग असेल किंवा कोकण विभाग असेल तर तिथे नुसते खरेदी विक्री नाही तर तिकडची खाद्य संस्कृती आणि कला संस्कृतीचा एक अभूतपूर्व संगम तुम्हाला या कृषी प्रदर्शनामध्ये बघायला भेटेल. नक्कीच. ज्या पद्धतीनं आपण म्हटलं की वेगवेगळ्या प्रांताचे या ठिकाणी स्टॉल्स असणार. खरं तर ही संकल्पना मुंबईला नवीन अशी नाही, या अगोदर अशा प्रकारचा प्रयोग झालाय. पण यावेळेला ते थेट उत्पादक आणि ग्राहक यांच्याशी एक संगम जोडला जाणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? नाही, प्रयोग झाले आहेत पण कसं आहे, ही जत्रा नाहीये, ही कोणत्याही प्रकारची जत्रा नाही किंवा कोणत्याही प्रकारचं बोलता नाही
असं प्रदर्शन आहे की इथे तुम्ही फॅमिली सहित येऊन भेटून जायचं किंवा भेट द्यायची, सेल्फी काढायचे, फोटो पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचं पूर्णतः व्यावसायिक स्वरूपाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ना, हे वैयक्तिक केलेलं आहे. म्हणजे इथे कोणत्याही सरकारी यंत्रणेची किंवा कोणत्याही स्पॉन्सर किंवा कोणत्या डोनेटरची इथे मदत नाही घेतलेली आहे. हे संपूर्णतः हे प्रदर्शन किंवा हे विक्री केंद्र शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे ना, हे स्वखर्चाने सुवर्ण कोकण करत आहे. इथे शेतकऱ्यांना कोणताही ₹1 द्यायचा नाही या संपूर्ण विक्री केंद्रामध्ये भाग घेण्यासाठी. इथे त्यांना लागण्यासाठी जी जागा, त्यांना लागणाऱ्या त्या जागेवर स्टॉल बनवण्यासाठी येणारा खर्च, जो काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, लाईट लागेल, पाणी लागेल, सगळा खर्च सुवर्ण कोकण वैयक्तिक करते. शेतकऱ्यांना फक्त तिथे येऊन बसायचा आणि स्वतःचा माल तिथे दाखवून तो विक्री करायचा आहे. आणि तो एका दिवसापुरता विक्री नाही करायचा आहे, तर तिथे त्यांचा माल सर्वसामान्य किंवा हॉटेल व्यावसायिकांना जर पटला, त्या किमती पडल्या, तर तो माल कंटिन्यू दर महिना त्या ग्राहकाला देण्याचं काम हे सुवर्ण कोकण करणार आहे. त्यामुळे हे फक्त 4 दिवसाची जत्रा आहे आणि नुसतं फिरायला जायचं असं काही नाही ऋषी. तर कायमस्वरूपी त्या शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाला मार्केट कसं भेटेल, बाजारपेठ कसे भेटेल, यासाठी एक केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टीचं आम्हा सर्व शिल्लकांना अक्षरशः आतुरतेने आम्ही प्रतीक्षा करतो. या गोष्टीची एक छान पद्धतीने नियोजन करायचं आणि एकदा का हे यशस्वी झाले, यशस्वी 100% होईल. कारण हे आम्ही नेहमी सांगतो की सुवर्ण कोकण काम हे एक प्रकारे एक ईश्वरी कार्य आहे. यात आम्ही सगळे निमित्त मात्र, नाहीतर वर्षभरात एवढी झेप घेणं, लाखो सभासद होणं, हजारो कार्यशाळा होणं, हे कोणत्याही माणसाचं काम नाहीये. त्याच्यामागे नक्कीच एक दैवी शक्ती आहे. तो आशीर्वाद ग्रामखेड्यातले जे शेतकरी आहेत, जे आमचे बांधव आहेत, मागिने आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरच ह्या गोष्टी चालतात. म्हणून सांगतो की हा होणारा प्रयत्न तर यशस्वी आहे, पण ही सुरुवात असेल. ह्याच्यानंतर पुन्हा आम्ही पुण्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करतोय, अशा प्रकारचा कृषी महोत्सवाने उत्पादन विक्री केंद्र करतोय. त्यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये करतोय, कोकणात करतोय. हे प्रत्येक 2 महिन्यांनी आम्हाला ह्या गोष्टी करायच्या, जेणेकरून मुंबईतल्या लोकांना इतर सगळ्या विभागातील गोष्टी भेटतील. पण ज्यावेळेस आम्ही पश्चिम महाराष्ट्रात करू ना, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनाही उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांचं खाद्य संस्कृती, कला संस्कृती किंवा तिकडचं उत्पादन मिळण्यास वाव मोकळा होईल. त्यामुळे हे वाटतं तेवढं सोपं नाही, मोठं शिवधनुष्य आहे. आणि जे मी माझ्या शेतकऱ्यांच्या आणि शिलेदारांच्या जोरावर हे उचलण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला नक्की खात्री आहे की आई जगदंबा त्याच्यात आम्हाला नक्कीच घवघवीत यश भेटेल. आणि सुवर्ण कोकणच्या छोट्याशा प्रयत्नाने काय होणार, त्या शेतकऱ्यांना, त्या अन्नदात्या शेतकऱ्याला एक डायरेक्ट बाजारपेठ उपलब्ध होईल. आणि कधीतरी हे दुष्टचक्र आहे जे मागील कित्येक वर्षापासून चालू आहे, हे कुठेतरी थांबेल. हे दुष्टचक्र भेदण्याची गरज आहे. आणि म्हणूनच ग्राहक आणि उत्पादक यांच्यातला हा समन्वय फार मोठी सुवर्ण संधी या निमित्तानं उत्पादकांना मिळते. कारण मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेतले सगळे टॉपचे हॉटेल व्यावसायिक किंवा कॅटरिंग व्यावसायिक या सगळ्या महोत्सवात ग्राहक म्हणून येणार आहे. मग या संधीचा फायदा त्यांनी कसा उचलावा? तिथे आल्यानंतर त्यांचा माल पटला, त्यांचे व्यवहार पटले, तर त्यांना लागणारा कंटिन्यू म्हणजे दर महिन्याला लागणारा माल हा त्या उत्पादकाने आणून द्यायचा. तो स्वतः घेईल, त्याचबरोबर इतर त्याचे शेतकरी असतील छोटे छोटे, त्यांनी गट करावा. म्हणजे ह्या कार्यशाळेत तर असं सांगितलं की प्रत्येकाने 10 शेतकऱ्यांनी किमान आपला गट करावा. प्रत्येक तालुका वाईज, जिल्हा वाईज आम्हाला त्या गोष्टी करायच्या. कारण प्रत्येक मनुष्य दिवसाला, महिन्याला न म्हटलं तरी 10-15 किलो एक सर्वसामान्य माणूस घेतो. पण हॉटेल व्यवसाय, कॅटरर्सवाले किंवा कंपन्यांचे मालक, ज्यांच्या कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात हा माल लागतो, त्यांना तो माल मोठ्या प्रमाणात देण्याची, विकण्याची संधी कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय शेतकऱ्यांनाही प्राप्त होणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन, मग ते हॉटेल व्यावसायिक असो, सोसायट्यातले लोक असतील, कॅटरर्सवाले असतील किंवा कंपन्यांचे मालक, की तुमचा छोटीशी मदत ना ह्या शेतकऱ्यांना खूप मोठा हातभार लावणार आहे, मोठा दिलासा देणार आहे. एक नवं आशा तुमच्या माध्यमातून त्यांना निर्माण होणार. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी इथे ग्राहक म्हणून यावंच, पण त्याचबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सुद्धा या संधीचा लाभ घ्यावा. एक फार मोठी सुवर्ण संधी आहे. ही सुवर्ण संधी ग्राहक म्हणून जशी मुंबईकरांना आहे, त्याच्या कैक पटीनं उर्वरित महाराष्ट्राला उत्पादक व्यापारी म्हणून आहे. कारण तुमच्या मालाचं
योग्य दाम, तुमच्या मालासाठी योग्य जागा आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे तुमच्यासाठी हवी आणि योग्य संधी, या सगळ्याचा सुवर्ण संगम या महोत्सवात होणार आहे. तुम्हालाही जर ऑगस्ट महिन्यात भरणाऱ्या या भव्य कृषी प्रदर्शनामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा या क्षणी, कारण हीच असेल तुमच्यासाठी सगळ्यात मोठी सुवर्ण संधी. बरं, ज्या पद्धतीने आपण कृषी प्रदर्शनाबद्दल बोलतोय त्यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय उच्च जातीच्या, उंची जातीच्या पण देशी गावठी गायी या ठिकाणी असणार आहेत, शेळ्या असणार आहेत, कोंबड्या असणार आहेत. यामागे नेमकी भावना काय आहे? ऋषी, काय होत आहे की प्रत्येकाला आपल्या गावखेड्याकडे स्वतःचा काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे, इथे मिळत असलेल्या उत्पन्नात अजून काहीतरी वाढ करायची असते, किंवा आपलं जे काही प्रॉपर्टी, आपलं जे काही इन्कम आहे त्याच्यात त्याला व्हॅल्यू एडिशन करायचे असते. पण असा नक्की कोणता धंदा करावा जो मी माझ्या मुंबई किंवा महानगरांमध्ये राहून आपल्या गावाकडे करू शकतो? वर्षभर ज्या कार्यशाळा चालू आहेत की जो जागर चालू आहे उद्योजकी विचारांचा, या चॅनलच्या माध्यमातून किंवा कार्यशाळांच्या माध्यमातून प्रत्येकाला एक आत्मविश्वास तर आलाय, मला काही ना काही करायचं आहे. इतर लोक करतात, इतर गृहिणी करतात, इतर महिला करतात, मुंबईमध्ये राहून घरची जबाबदारी सांभाळून, आपण का करू शकत नाही? आणि मग ह्या सगळ्यांना अजून त्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण होईल, अजून त्या गोष्टी, त्या श्रीमंतीकडे धावण्यास प्रवृत्त करावं म्हणून विविध जातीच्या शेळ्या, विविध जातीचे बोकड, विविध जातीच्या गायी, देशी गायी, त्या देशी गायीपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं औषधी गोमूत्र अर्क असेल, गोवऱ्या असतील, प्रचंड उत्पादन आहेत. मला वाटतं 30 ते 40 प्रकारचे उत्पादन आहेत गायीच्या शेण गोमूत्रापासून बनवलेले. विषमुक्त धान्य, भाजीपाला, जास्तीत जास्त गोष्टी आम्ही लोकांना तिथे प्रदर्शनात ठेवतोय. नुसतं प्रदर्शन नाही तर आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेळी पालकांना त्यांच्या निवडक शेळ्या घेऊन आम्ही तिथे बोलवतोय. कारण बरोबर 1 महिन्यानंतर म्हणजे ऑगस्टमध्ये कृषी प्रदर्शन आहे आणि सप्टेंबरमध्ये बकरी ईद आहे, आणि त्यावेळेस मुस्लिम बांधवांना लागणाऱ्या शेळ्या आहे ज्या देवनार किंवा इतर ठिकाणी आहेत तिकडे मिळणाऱ्या शेळ्या या निरोगी आहेत की नाही, त्याला लसी दिल्या की आहेत, किंवा त्या गोष्टी खरोखरच आपल्या कुर्बानीसाठी योग्य आहेत की नाही हे कदाचित माहिती नसतं. कारण संपूर्ण फसवणूक काही ठिकाणी काही दलाल मोजके तिकडे करत असतात. तर ही फसवणूक होऊ नये त्यासाठी त्या मुस्लिम बांधवांना इकडे चांगल्या चांगल्या जातीचे निरोगी बरोबर छान पद्धतीत वॅक्सिनेशन केलं आणि सुदृढ जे बोकड आहेत ते तिथे विक्रीस असतील. त्यांनी जर तिथे आपली नोंदणी केली त्या बोकडांसाठी तर त्या शेळी पालक जे आहेत जे महाराष्ट्रभरातून इथे येणार आहेत ते त्यांना छान पद्धतीत ते पोचवू शकतील. त्यामुळे इथे जसा ग्राहकाचा फायदा आहे तसाच तिथे शेतकऱ्याचा फायदा आहे. ग्राहकांचा सगळ्यात महत्वाचा फायदा ना ऋषी, इथे आपण जे दररोज जे अन्न खातो, मग ते ज्वारी असो, तांदूळ असो, डाळ असो, इतर कडधान्य असो, ही सगळी असंख्य केमिकल्स टाकलेले विषयुक्त अन्न आपण खात असतो आणि त्याच्यामुळे असंख्य आजार आपल्या शरीरात भरले आहेत. मग ह्या विषारी अन्नापासून जर स्वतःची सुटका करायची असेल, स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची सुटका करायची असेल तर उद्या हे जे ऑगस्टमध्ये जे कृषी प्रदर्शन भरवत आहे त्याच्यामध्ये जेवढं धान्य असेल, जेवढं अन्न असेल, जी काही उत्पादनं असेल, ही सगळी उत्पादनं ही विषमुक्त असणार आहेत. इथे कोणताही केमिकलचा, कोणत्याही रसायनांचा वापर नसेल अशा गोष्टी, अशी उत्पादनं आम्ही या प्रदर्शनात विक्रीस ठेवतोय. त्यामुळे ही दुहेरी संगम आहे. म्हणजे जसा ग्राहकांना प्रचंड फायदा आहे, एक विषमुक्त अन्न थेट आपल्या मातीतलं, आपल्या ग्रामीण भागातलं त्यांना थेट त्यांच्या दारी भेटणार आहे, तसंच त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचं उत्पादन एक चांगल्या थेट ग्राहकांना पोहोचवण्याचं समाधान लाभणार आहे. त्यासाठीच आपण भेटतो. पण ज्यांना यात खऱ्या अर्थानं सहभागी व्हायचं असेल त्यांनी काय करावं? नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना, त्या सर्व उत्पादकांना एकच नम्र विनंती आहे की सर्वांनी मुंबईतले जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत जे स्क्रीनवर येतात त्याच्याशी संपर्क साधावा, किंवा ज्या तुमच्या विभागामध्ये कार्यशाळा होतात तिथे येऊन प्रत्यक्ष भेटावा. तुमच्या मालाचे नमुने लागतील, त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीत ते उत्पादित केलंय, त्याच्यात कोणत्या, कारण तुमची मालाची विश्वासार्हता ही सगळ्यात महत्वाची आहे. कारण एका दिवसाचा व्यवहार नाही आहे किंवा एका दिवसाचे प्रदर्शन नाही, तर ह्याच्यानंतर तुमचा माल जर खरोखरच विश्वासार्ह असेल, खरोखरच त्याच्यात गुणवत्ता ठासून भरली असेल, तर हे सगळे मुंबईकर, सगळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सर्वसामान्य माणसं हे वर्षभर किंवा कंटिन्यू तुमच्याकडे ते घेणार, म्हणजे कायम स्वरूपाची बाजारपेठ तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुमचं गुणवत्ता उत्पादन तपासणं, त्याची गुणवत्ता तपासणं हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांना किंवा शेळी पालकांना किंवा इतर व्यावसायिकांना या गोष्टी प्रदर्शनामध्ये, या विक्री प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी प्रत्यक्ष पहिली भेट द्यावी, भेटावं, आपल्या उत्पादनाबद्दल खात्री पटवावी, तरच त्यांना याच्यात बसवलं जाईल ऋषी. कारण शेवटी विश्वास हा खूप महत्वाचा आहे. कारण
जसं शेतकऱ्यांना बाजारपेठ देणं महत्वाचे आहे, तसंच मुंबईतल्या असंख्य लाखो लोकांना एक चांगलं विषमुक्त आणि एक दर्जेदार उत्पादन देणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे खूप मोठी कसोटी या निमित्ताने सुवर्ण कोकणची लागते. महाराष्ट्रातल्या बळीराजासाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी, उत्पादकांसाठी आणि चाकरमान्यांसाठी, सगळ्यांसाठी सर्व काही देणारा असा हे कृषी प्रदर्शन असणार आहे. तुम्ही यात जर कुठल्याही अंगाने सहभागी होणार असाल तर तुमचं नेमकं या व्यवसायातलं, या प्रदर्शनातलं नातं काय, म्हणजे तुम्ही ग्राहक म्हणून होणार आहात की उत्पादक म्हणून होणार, त्या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि त्यासाठी स्क्रीनवर नंबर आहेतच. परत आपण जरी हे म्हटलं किंवा फारसं उगानं फार सोपं, पण ही सोपी गोष्ट नाहीये. कारण महाराष्ट्रातल्या साधारण सगळ्या जिल्ह्यातनं उत्पादक इथे येणार आहेत. प्रत्येक विभागाची एक संस्कृती आपण दाखवणार आहोत. आणि हे केवळ भांडूप पुरतं, मुंबई पुरतं मर्यादित न राहता आता यातले व्यावसायिक हे तुमच्यासोबत महाराष्ट्र दौरा करणार आहेत. म्हणजे कोकण एक असणार आहे, विदर्भात एक असणार आहे. या निमित्तानं ही एक मोठी चळवळ आहे. तर केवढं मोठं शिवधनुष्य आहे, प्रचंड मोठं शिवधनुष्य आहे. पण परंतु ऋषी थोडे पण आम्ही सांशक नाहीत किंवा कोणतीही काळजी नाही. कारण ज्या पद्धतीत महाराष्ट्रभर आमचे लेदार उत्पादक तयार होत आहेत किंवा वर्षभर हे काम करतायत, ह्या सगळ्यांच्या बळावर आपण हे शिवधनुष्य उचलण्याचा एक प्रयत्न करतो आणि त्यात नक्कीच आम्हाला यश येणार आहे. कारण असंख्य शेतकऱ्यांच्या, माय भगिनींचे सर्वांच्या आशीर्वाद आणि चांगल्या शुभेच्छा सोबत आहेत. आणि हे जे करतो ना ते कोणत्याही पैशासाठी किंवा कोणताही उत्पन्नाचा सोर्स म्हणून नाही, तर हे सगळ्या गोष्टी ह्या शेतकऱ्यांना पूर्णतः मोफत आहेत. म्हणजे इथे आम्ही जी जागा घेतली आहे प्रदर्शनासाठी, तिचं भाडं, त्या जागेमध्ये जे छोटे छोटे स्टॉल उभारायचे आहेत, तिथे जे प्रदर्शनासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, लाईट लागणार आहे, पाणी लागणार आहे, सगळ्या गोष्टीचा खर्च हे सुवर्ण कोकणचे शिलेदार स्वतः उचलणार आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे 1 रुपयाचा सुद्धा खर्च ह्या शेतकऱ्यांना स्वतः भरायचा नाही. त्यामुळे ह्याच्यातून उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एक बोलताना एक डायरेक्ट बाजारपेठ, कोणताही मध्यस्थ न असता ही मिळावी आणि इकडच्या लोकांना, मुंबईतले व्यावसायिक आहेत, सर्वसामान्य, त्यांना एक चांगलं विषमुक्त अन्न मिळावं आणि तेही कायमस्वरूपी, यासाठी हा प्रयत्न आहे. आणि हे सगळं करताना जाणून बुजून आम्ही प्रत्येक विभागामध्ये, म्हणजे जे 5 विभाग मी तुम्हाला बोललो, खानदेश असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ह्या 5 विभागामध्ये तिकडची खाद्य संस्कृती, कला संस्कृती एक अभूतपूर्व, बोलताना एक दुर्लभ एक संगम तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे. अक्षरशः डोळ्याचा पारणा फेडणारा असा हा महोत्सव असेल आणि प्रत्येक वर्ष या महोत्सवाचे पडसाद उमटत राहतील याची नक्की खात्री. या निमित्तानं केवळ जसा हा सुंदर संगम आहे, तसंच महत्वाचं म्हणजे स्पॉन्सर्स असं मी थेट म्हणणार नाही, कारण या कार्यक्रमाला तशी त्यांची गरज नाही. पण व्यावसायिकांनी, म्हणजे आता उत्पादक तर येतील, पण व्यावसायिक जे ग्राहक म्हणून आहेत त्याने ऍज अ युनिटी दाखवून उतरणं आवश्यक आहे. म्हणजे हॉटेल व्यावसायिक उतरत आहेत, अनेक मोठमोठ्या कंपन्या उतरणार आहेत. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि त्यांना काय आवाहन कराल? नक्की ऋषी, मी सर्वांना एकच सांगेन की आपण नेहमी पेपरात वाचत असतो किंवा कुठे ना कुठे टीव्हीवर बघतो की शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी माल रस्त्यावर फेकतोय, शेतकरी कर्जाच्या विळखात आहे, असंख्य म्हणजे खूप गोष्टी मनाला हेलवणाऱ्या असतात. मागे आपण गोष्ट ऐकली होती की एका शेतकऱ्याने आपल्या 72 वर्षाच्या आईला विष पाजलं आणि स्वतःसहित तिलाही संपवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपण नुसतं चुकचुकायचं, हळहळ व्यक्त करायची, फक्त अरे वाईट झालं एवढं बोलचं, पण नक्की करायचं काय? आत्महत्याग्रस्त झालेल्या लोकांना नुसते चेक द्यायचे, तिकडे जाऊन त्यांना मेंढरे द्यायची किंवा हळहळ व्यक्त करायची, एवढंच आपल्या हातात आहे का? तर नाही, आपल्या हातात खूप काही आहे. आपण जर ह्या शेतकऱ्यांना त्यांना डायरेक्ट बाजारपेठ दिली, त्यांच्या उत्पादनाला एक प्रामाणिक चांगला भाव दिला, तर मला वाटतं ह्या गोष्टी कितीतरी मोठ्या प्रमाणात थांबतील. जर अन्नदाता जगला ना तर आपण सगळे जगू. आणि ही जर भावना, या मताशी जर तुम्ही सगळे एक सहमत असाल ना, तर सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा जो महोत्सव चाललाय, या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी यावं आणि ह्या शेतकऱ्यांना त्यांना जगण्याला एक नवी उमेद द्यावी, एवढंच मी आवाहन करेन. जगण्याला नवी उमेद देण्याची आता वेळ आली आणि हे सगळं आपल्या हाती शक्य. आजपर्यंत आपण म्हणतो की गावाकडच्या माणसांसाठी, इथल्या पडलेल्या दुष्काळासाठी, इथल्या पडलेल्या जगण्यासाठी, इथल्या पडलेल्या हमीभावासाठी, इथल्या जगण्याला उभारी देण्यासाठी मला काहीतरी मुंबईकर म्हणून, मला काहीतरी शहरी माणूस म्हणून काहीतरी करायचंय. ते सगळं करण्याची वेळ आज झाली आहे. आपल्याला काही नाही करायचं. आपण जो माल मोठमोठ्या मॉलमधनं घेतोय, तो मॉलमधनं घेण्यापेक्षा आज इथल्या शेतकऱ्यासाठी आपण ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. शेतकरी आणि ग्राहक, उत्पादक आणि ग्राहक यांच्यातलं जे नातं आहे ते नातं अभेद्य ठेवण्यासाठी एक पाऊल या क्षणी आता तुम्हाला उचलायचं आहे. तुम्हाला जर या सगळ्या महामहोत्सवात जर सहभागी व्हायचं असेल, कृषी प्रदर्शनात जर सहभागी व्हायचं असेल, तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. सुवर्ण कोकण ही एक चळवळ आहे. ही चळवळ आहे इथल्या अभ्यास दौऱ्यात
माध्यमातून, ही चळवळ आहे कार्यशाळेतनं, डीव्हीडीतनं, पुस्तकाच्या माध्यमातून, या सगळ्यातनं आपल्याला शेती संस्कृती जगवायची आणि जगवायची आहे म्हणण्यापेक्षा पैशाकडे धावणाऱ्या माणसाला खरी श्रीमंती म्हणजे काय ते उमगून सांगायचे आणि त्यासाठीच केलेली ही प्रामाणिक चळवळ आहे. तुम्हाला जे काही संकल्पना असतील, तुमच्या काही सूचना असतील किंवा थेट सहभाग असतील, शिलेदार व्हायचे असतील तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.